ला फरक त्यांना मुलांना कळू शकेल. आता आपण ऑर्डर ऑफ सर्टच्या दिशेनेच वळलो आहोत तर त्याच्याबद्दलच बोलूया. ऑर्डर ऑफ अ सर्ट शुड बी सेम फॉर व्हॉट? फॉर कंपॅरिझन ऑफ सर्ट. म्हणजे दोन सर्ट दिलेत त्यांचा कंपेअर करायचा आहे तर त्यांची ऑर्डर ही सेम लागते. आणि मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करताना सुद्धा त्याचा ऑर्डर सेम लागतो. That is why order should be same when you want to compare surds and also when you want to multiply or divide surds. आता आपण हे बघूया compare surds. आधी आपण indices कडे बघूया. 5 raised to 3 म्हणजेच काय 5 into 5 into 5. 5 raised to 4 म्हणजे काय 5 into 5 into 5 into 5. ह्याच्यात मोठं कुठलं आहे? नॅचरली 5 raised to 4 is greater than 5 raised to 3 as 4 is greater than 3. मग जर 4 हा 3 पेक्षा मोठा आहे तर 1/4 आणि 1/3 मध्ये काय रिलेशन आहे हे मुलांना माहिती आहे. 1/4 is less than 1/3 म्हणून 5 raised to 1/4 is less than 5 raised to 1/3. आता 5 raised to 1/3 म्हणजेच काय? क्यूब रूट ऑफ 5. आणि 5 raised to 1/4 म्हणजे काय? 4th root of 5. मग 4th root of 5 is less than cube root of 5. आपण अजून एक उदाहरण बघूया. सिक्स raised to 2 आणि 6 raised to 3. आता इथे 6 raised to 3 हा 6 raised to 2 पेक्षा मोठा आहे कारण आपण आत्ताच बघितलं 3 is greater than 2. मग 1/3 is less than 1/2. बरोबर? म्हणजे 6 raised to 1/3 हा 6 raised to 1/2 पेक्षा लहान आहे. आता ह्याला सर्ट फॉर्म मध्ये कसं टाकतो आपण? Cube root of 6, this is square root of 6. As the order is 2, we are not writing here, and cube root of 6 is less than cube root of 6. आता हे जे आपण उदाहरण घेतले ह्याच्यात एक लक्षात घ्या, जरी ऑर्डर वेगळा असलं तरी मी रॅडिकंड सेम घेतलेला आहे. असा सर्ट मी आत्ता घेतलेला आहे. पुढचं बघूया. उजळणी करूया. 6th root of 8 आणि 4th root of 8. त्यातला 6th root of 8 is less than 4th root of 8. 5th root of 11 is less than square root of 11. आता इथे आपण टाकू शकतो क्यूब रूट ऑफ 13 आहे, इथे 4th root of 13 आहे. ह्या सगळ्या उदाहरणांमध्ये रॅडिकंड हे आपण सेम ठेवलेलं आहे. पुढे जाऊया. आपण रॅडिकंड बदललंय. लक्षात घ्या आपण रॅडिकंड बदललंय पण ऑर्डर आपण सेम ठेवलेली आहे. क्यूब रूट ऑफ 19 आणि क्यूब रूट ऑफ 14. मग इथे आपण काय करणार आहोत तर आपण रॅडिकंड म्हणजे 19 इज ग्रेटर दॅन 14. तिथे ऑर्डर सेम असल्यामुळे स्ट्रेट अवे आपण तिथे म्हणू शकतो क्यूब रूट ऑफ 19 इज ग्रेटर दॅन क्यूब रूट ऑफ 14. का? कारण ऑर्डर आपली इथे सेम आहे. तसंच पुढचं 12th root of 2 आणि 12th root of 11. परत इथे which will be greater? 12th root of 11 will be greater because again order is same. Cube root of 5, cube root of 9, cube root of 5 is less than cube root of 9. जनरलाइज करूया. nth root of a आणि nth root of b हे इक्वल असतील जर a equal to b. जसं मगाच्या उदाहरणात आपण घेतलं क्यूब रूट ऑफ 6, I mean the a and a is equal to b, cube root of again 6. If a is greater than b म्हणजे मगाचं घेतलेलं म्हणजे इथे परत ऑर्डर इज सेम. If a is greater than b, nth root of a is greater than nth root of b, and if a is less than b, nth root of a is less than nth root of b. आत्तापर्यंत आपण जे बघितले तिथे आपण
आपले जे एकीकडे पहिल्या उदाहरणात ऑर्डर वेगळा असला तरी रॅडिकंड सेम होते. दुसरं आपण बघितलं रॅडिकंड वेगळे होते पण ऑर्डर सेम होती. आता आपण पुढे जाऊया. When order of a surd is different, you have to make the order same. म्हणजे परत एकदा बघूया. आता सपोज इथे 3 आहे, इथे 8 आहे. मुलांकडनं हे आपण उदाहरणं सोडवून घेऊया. हे 4 आहे आणि इथे आहे 9. म्हणजे इथे रॅडिकंड पण सारखा नाही आहे आणि ऑर्डर पण सारखी नाही आहे. मग इथे काय करायचं, मगाशी सांगितल्याप्रमाणे चेंज द ऑर्डर. मग कशाला चेंज करायचा ऑर्डर, तर 3 आणि 4 चा LCM आहे 12. त्यामुळे ह्याला 3 मी शॉर्टकट वापरते, 3 × 4 8 raised to 4 असं रिप्रेझेंट करणार आहोत. आणि ह्याला आपण 4 × 3 म्हणजे 9 raised to 3 नी म्हणणार आहोत. म्हणजे काय होणार आहे आपल्याकडे 12th root of a raised to 4 आणि 12th root of 9 raised to 3. आता ह्याच्यातलं जे मोठं असेल तशाने आपण तो कम्पेअर करू शकतो. परत एकदा उजळणी. पहिलं आपण उदाहरण घेतलं जिथे की रॅडिकंड सेम होतं, ऑर्डर वेगळी होती. दुसरं घेतलं जिथे ऑर्डर सेम होती आणि तिसरं आपण घेतलं जिथे रॅडिकंड आणि ऑर्डर ही दोन्ही डिफरंट आहेत. त्यामुळे ऑर्डर शिकवल्यानंतर कंपॅरिझन शिकवणं हे जास्ती सोपं जातं. त्याच्यानंतर जसं मी म्हणलं ऑर्डर नीड्स टू बी सेम फॉर कंपॅरिझन अँड मल्टिप्लिकेशन डिव्हिजन. तर मल्टिप्लिकेशन बघूया. स्क्वेअर रूट ऑफ a इंटू स्क्वेअर रूट ऑफ b इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ab. आता इथे ऑर्डर सेम आहे. 2 इज द ऑर्डर ऑफ a ऑल्सो ऑफ b. सेम वे if it is here the radicand is same, square root of a into square root of a will be square root of a square, which is a. Example. स्क्रीन वरती एक्झाम्पल्स येत आहेत त्याचे. हे आपण नंतर बघूया. आता आपण हे उदाहरण बघूया. हे मल्टिप्लाय करायचंय. इथे आपल्याला दिसतंय की सगळीकडे ऑर्डर ही वेगळी आहे आणि आपण आधीच म्हणलो ऑर्डर ही सेम पाहिजे जर मल्टिप्लाय करायचं असेल किंवा डिवाइड करायचं असेल. तर मग आपण काय करणार आहोत, तर 3 4 आणि हा 2 आहे, त्यांचा LCM आहे 12. त्यामुळे आपण ह्याची आणि ह्याची ऑर्डर 12 मध्ये कन्वर्ट करणार आहोत. क्यूब रूट ऑफ 2 इज 12th root of 2 raised to 4. 4th root of 2 is 12th root of 2 cube. आणि स्क्वेअर रूट ऑफ 2 इज 12th root of 2 raised to 6. आता तिन्हीची ऑर्डर आपण 12 केली. सो यू हॅव, आता तुम्ही ते मल्टिप्लाय करू शकता. 12th root of 2 raised to 4 into 12th root of 2 cube into 12th root of 2 raised to 6. इथे इंडायसेस आपण लॉ वापरणार आहोत. 2 raised to 4 into 2 raised to 3 into 2 raised to 6 is 2 raised to 6 plus 4 plus 3 which is 13. आता इथे गंमत बघा, 2 raised to 13 ला आपण असंच सोडायचं का, नाही. कन्व्हेन्शन काय आहे की आपण तो कायम सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणून सोडायचं. सो 12 raised to 13 we are writing it as 2 raised to 12 into 2. 12th root of 2 raised to 12 is 2. म्हणून तो 12th root of 2 असा म्हणूया. इथे आपण रॅडिकंड सेम आणि हे वेगळं केलेलं होतं. अजून एक उदाहरण बघूया. इथे सगळंच वेगळं आहे बट वी हॅव अ लॉ दॅट इज nth root of a into nth root of b is nothing but nth root of ab. आता परत बघूया आपली ऑर्डर. त्याच्यासाठी परत एकदा मी रिपीट करते, ऑर्डर हॅज टू बी सेम. ऑर्डर सेम आहे का, नाही आहे, तर ती आपण करूया. क्यूब रूट ऑफ 3 आणि 6th root of 2 ला हे माझी आपण 6th root of
हां करेक्ट. क्यूब रूट ऑफ 3ला आपण 6th रूट ऑफ 9 असं म्हणलं आणि 6th रूट ऑफ 9 इंटू 6th रूट ऑफ 2 गेव यू 6th रूट ऑफ 18 बाय दिस लॉ. सो वन्स अगेन वी रिपीट की ऑर्डर शुड बी सेम फॉर कंपॅरिझन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. ऑर्डर सेम नसेल तर ती ऑर्डर सेम करायची आणि मग पुढे जायचं. डिव्हिजन आत्ता आपण बघितल्याप्रमाणे डिव्हिजनला सुद्धा इथे ऑर्डर सेम लागते. आता आपण पुढे जाऊया. ऑर्डर अँड रॅडिकंड हॅज टू बी सेम. रॅडिकंड म्हणजे आपण मगाशी कर्णिस्थ संख्या आणि त्याची कोटी. जर कोटी आणि कर्णिस्थ संख्या ही सेम असेल तर त्या संख्यांना आपण सिमिलर सर्ड्स असं म्हणतो आणि तेव्हाच आपण त्याचं ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करू शकतो. फक्त ऑर्डर सेम असून उपयोगाचं नाही. ॲडिशन आणि सबट्रॅक्शनसाठी यू हॅव टू हॅव ऑर्डर ॲज वेल ॲज द रॅडिकंड टू बी सेम. सिमिलर सर्ड्स काय आहेत? सपोज p nth रूट ऑफ a आणि q nth रूट ऑफ a. आता बघा p nth रूट ऑफ a हा मिक्स सर्ड आहे. q nth रूट ऑफ a आपण हा मिक्स सर्डच घेतलेला आहे. वेअर p and q आर रॅशनल नंबर्स, दीज आर कॉल्ड सिमिलर सर्ड्स. का सिमिलर आहेत? कारण त्यांची ऑर्डर सेम आहे. ऑर्डर काय आहे? n आणि त्यांचा रॅडिकंड काय आहे? a. एक्झाम्पल घेऊया. 5 रूट 2, 7 रूट 2, 3/2 रूट 2. रूट 2 हे सर्ड सगळीकडे त्याची ऑर्डर आणि रॅडिकंड सेम असल्यामुळे त्यांना आपण सिमिलर सर्ड्स म्हणूया. एक उदाहरण रूट 5. आता ह्याच्यात मला सिमिलर सर्ड्स लिहायचे आहेत. तर मुलांनी काय पद्धतीने सिमिलर सर्ड आधी त्यांना ही एक एक्सरसाइज देणं आवश्यक आहे. आस्क देम टू राईट सिमिलर सर्ड्स टू अ गिवन सर्ड. रूट 5 मुलांनी ह्या पद्धतीने विचार करायचा आहे की ऑर्डर काय आहे त्याची? ठीक आहे 2 आहे. रॅडिकंड काय आहे? 5 आहे. म्हणजे जे कुठले सर्ड्स मी लिहिणार आहे त्याची ऑर्डर आणि रॅडिकंड मला सारखी ठेवायची. एक्झाम्पलला 11 रूट 5, 3 रूट 5 अँड सो ऑन. दुसरं क्यूब रूट ऑफ 14. ऑर्डर काय आहे? 3. रॅडिकंड काय आहे? 14. मग आता त्यांना त्याच्या सिमिलर सर्ड्स लिहायला सांगा. अगेन परत रिपीट करूया कारण त्याची ऑर्डर आणि रॅडिकंड ही सेम हवी. अजून एक उदाहरण 4th रूट ऑफ 2/3. ऑर्डर काय आहे? 4. रॅडिकंड काय आहे? 2/3. 2/3 आपण का घेतलंय इथे? हेच दाखवायला की a इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. Adding and subtracting a surd such as root 2, it can be treated same as x variable in algebra. Algebra मध्ये आपण त्यांना ऑलरेडी शिकवलेलं आहे. 2x plus 3x हा 5x होतो. पण 2x plus 3y ला आपण ॲड करू शकत नाही. त्याचप्रमाणे सर्डमध्ये सुद्धा त्या रूट 2 किंवा ती जी रॅडिकल साईनच्या मध्ये जो नंबर आहे त्याला आपण x असा विचार केला तर ते समजणं मुलांना सोपं जातं. वरती निळ्या रंगात लिहिलेलं आहे. मुलं कायम हा गोंधळ करतात. हा आपल्याला त्यांना सांगावा लागेल. रूट 2 प्लस रूट 3 इज नॉट इक्वल टू रूट 5. का? इथे ऑर्डर सेम आहे पण रॅडिकंड 2 आणि 3 आहे. ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ सर्ड्स. लाईक सर्ड्स कॅन बी ॲडेड अँड सबट्रॅक्टेड. लाईक सर्ड्स फॉर रूट 2. आता इथे कुठले कुठले आपण ॲड करू शकतो? तर टिकमार्क केले जे आहेत ते नॅचरली आपण ॲड करू शकतो आणि जे नाही केलेले त्यांना आपण एकामेकांशी ॲड करू शकत नाही. आता असे एक्सरसाइजेस आपण मुलांना देणं आवश्यक आहे स्टेप बाय स्टेप. म्हणजे मग त्यांच्यामध्ये ती कॉन्सेप्ट जास्ती क्लिअर होते आणि मग त्यांना ॲडिशन सबट्रॅक्शनचे मोठे सम्स आहेत ते सोपे जातात. आता आपण रॅशनलायझिंग फॅक्टरकडे. व्हॉट इज रॅशनलायझेशन? जेव्हा आपण एका सर्डला